नमस्कार मित्रांनो. विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सोनंदी सगळ्यांसाठी नाश्ता करायला तयार होते, प्रत्येकाच्या आवडीचा. तर समोर म्हणतो की हे बघा, मी तुमची मदत करणार आहे. सोनंदी विचारते की तुम्हाला स्वयंपाक करता येतो? समोर म्हणतो की हो, आणि मी तुम्हाला सगळी मदत करणार आहे. सोनंदीला मात्र आता हसू येते. त्यानंतर आता इकडे सुष्मिता, मलिका, अंशुमन हे तिघही रूम मध्ये आलेले आहेत. तर मलिका सुष्मितावर खूप खुश आहे आणि म्हणते की अगो, तुझी ताई स्वतःला खूपच शहाणी समजते, पण आज तू तिलाच कामाला लावलंस. खूपच ग्रेट. तेव्हा सुष्मिता म्हणते की बरं झालं मॉम लॉ मी तुमचं ऐकलं, नाहीतर त्या ताईने मला या घरातील मेडच बनवून टाकलं असतं. आणि आता तिला समजेल की बॉसगिरी करण्यानंतर कसं वाटतं. त्यावरती आता लगेच मलिका खूप खुश म्हणते, हो होत म्हणते, व्हेरी स्मार्ट. आणि बघ ना अंशुमन, अरे तुझी बायको किती हुशार आहे, सगळं काही पटकन शिकते. त्यावरती अंशुमन म्हणतो की हो बघ ना, बायको कुणाची आहे. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की मी इतकं नाही केलं. तर मलिका म्हणते की अगं हो केलेलं आहे. तेव्हा मलिका म्हणते की अगं मी फक्त तुला परफॉर्मन्स दाखवला, परंतु राजवाड्यांच्या घराला पडलेले मात्र तू एक स्वप्न आहेस. आणि अंशुमन तू तिच्यावर चिडतोस. त्यावरती आता अंशुमन म्हणतो की नाही, आता फक्त मी माझ्या बायकोवर प्रेम करणार आणि तिचे म्हणजे माझ्या स्वीटचे लाड करणार. माझ्या सूसला मी शॉपिंगला घेऊन जाणार, म्हणजे डेटला वगैरे ती जे काही म्हणेल ना तसं करणार आहे. आणि सुष्मिताला आणखीन खुश करण्यासाठी आता त्यांचं हे सगळं काही सुरू असतं. त्यानंतर आता इकडे समर स्वानंदीला तर सगळी काही मदत वगैरे करत असतो आणि सगळं काही फोडणी वगैरे कसं द्यायचं, काय करायचं, हे सगळं काही आता तो स्वानंदीला विचारून करत असतो. आणि हे बघा मी आता तुम्हाला कांदे कापून देतो, कांदे कापू शकतो? त्यावरती आता लगेच स्वानंदी म्हणते की अहो नका, कांदे मी कापते. समर म्हणतो की नाही मी कापतो, मला येतात. अहो मला कापता येतात. स्वानंदी म्हणते की नाही हो मी चिरून देते. तर समर म्हणतो की नाही मला सुद्धा कापता येतात, मी करतो. आणि हे बघा मध्ये मध्ये करू नका, मला सगळं काही शांतपणे करून द्या. तुम्ही फक्त तुमचं काम करा, ओके. किंवा स्वानंदी म्हणते की अहो हे बघा डोळ्यामध्ये पाणी येतं. तर समर म्हणतो की येऊन द्या. माझ्या डोळ्यामध्ये नाही येणार का? आणि तुमच्या डोळ्यामध्ये नाही येणार का? आनंदी म्हणते की अहो ती तुमचं काम नाही. तर समर म्हणतो की मुळात म्हणजे कोण ठरवणार की ते माझं काम नाही. आणि आता स्वानंदी म्हणते की मी चिरते. समर म्हणतो की मी चिरतो. आणि हे बघा डोळे उघडे ठेवून कांदा कापतात, इतके जाड कांदे कापत नसतात. आता डोळ्यांना पाणी येतं म्हणून तो डोळे बंद करून कांदा चिरत असतो. स्वानंदीला असं वाटतं की आमचा यांचा म्हणजे हात का बोट वगैरे कापेल. ती म्हणते की द्या इकडे. स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही खूप मोठा कांदा चिरतात, मला थालीपीठासाठी थोडासा बारीक कांदा चिरायला हवा आहे. समर म्हणतो की चालतो. तो काही ऐकायला तयारच नसतो, डोळ्यामध्ये खूप कडून असल्यामुळे पाणी येत असतं. स्वानंदी म्हणते की ऐका मी करते, तुमचं पोट कापेल, प्लीज द्या माझ्याकडे, म्हणून ती आता ओढत असते. समर म्हणतो की अहो ऐका ना तुम्ही. परंतु आता दोघांच्या झटापटीत मात्र स्वानंदीचं पोट कापलं जातं. स्वानंदी जोरात ऐक असं करते. तर समर म्हणतो की बघा मी म्हंटल होतो ना, आणि द्या इकडे. तो लगेच स्वानंदीचा हात धरून ते बोट आपल्या तोंडामध्ये धरतो. रक्त थांबण्याचा प्रयत्न करत असतो. स्वानंदी सारखी त्याच्याकडे पाहत असते की राजवाड्यांचं नेमकं काय सुरू आहे. समरने तिचा बोट आपल्या तोंडात धरलेला असतो आणि तो तिच्याकडे पाहत असतो. दोघे एकमेकांकडे बघत आहेत. त्यानंतर आता तो म्हणतो की बापरे किती लागलेला आहे, तुम्हाला कोणी मध्ये मध्ये करण्यासाठी सांगितलं होतं, मी करत होतो ना. आणि स्वतःचं बोट शेवटी कापूनच घेतलं. किती वेळेस मी तुम्हाला सांगतो की नवऱ्याचं ऐकत जा, नवऱ्याचं ऐकत नाही आणि स्वतःचा हात पूर्ण करत असतात, नवऱ्याचं ऐकत नसतात. म्हणून आता समोरची बडबड सुरू असते आणि आता त्या जखमीवर हळद भरतोय आणि म्हणतो की स्वतः मात्र हे सर्व मी करेल, ते सर्व मी करेल, काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करण्याची, म्हणून त्याची तळतळ सुद्धा सुरू असते. स्वानंदी शांतपणाने फक्त त्याच्याकडे पाहत असते. आणि हे बघा चिरला असता जाड कांदा तर काय बिघडलं असतं का? शेवटी पोटातच जाणार होता ना तो. कांदा कुठे मोजावा लागतो का, किती लांबीचा आहे, किती रुंदीचा आहे? तुमच्या बायकाचं ना काही सुरू असतं, काही पण नवीन. आणि तो खुर्ची घेऊन येतो आणि म्हणतो की आता काही करायचं नाही, इथे बसायचं. म्हणून तो आता तिला खुर्ची देतो आणि तिथे बसायला सांगतो. आता इथून हलायचं सुद्धा नाही, सगळं काम मी करणार आहे, काही तुम्ही इथून कुठे जायचं नाही. आणि बोट इकडे द्या, मी त्याला बँडेज लावतो. सावनंदी म्हणते की अहो इतकं काही झालेलं नाही ना, कशाला काय करतात? समर म्हणतो की नाही मी लावतो, फक्त बोट इकडे द्या, मला काही म्हणायचं नाही. आणि हे बघा उद्या जर काही आता गडबड झाली, बोट जर कापावं लागलं तर मात्र एक बोट कापलेली बायको मला नाही चालणार, आणि द्या इकडे, असं म्हणून तो आता तिच्या बोटाला बँडेज बांधत असतो. तेव्हा स्वानंदी आता खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते.
आता समोर आपली किती काळजी घेतो आणि त्या काळजीच्या नजरेने ती त्याच्याकडे पाहत आहे. आनंदीला मात्र खूप हसायला येत असतं, तर समोर जातो आणि कांदा वगैरे चिरत असतो. तेव्हा लगेच मात्र आता स्वानंदी मनात राजवाड्याकडे बघत म्हणते की राजवाडे, तुम्ही मला बायको म्हणालेत म्हणून स्वानंदीला फारच आनंद होतो, म्हणून ती स्वतःच्या हसत असते. त्यावरती मात्र समोर म्हणतो की मी तुम्हाला बोलतोय आणि तुम्ही हसतात. आणि तेवढ्यात मात्र स्वानंदी त्याच्या जवळ येते, तर समोरची बडबड सुरू असते. बारीक कांदा कापा म्हणतात आणि काय होतं, मोठा कांदा कापल्याने. आणि तेवढ्यात आता स्वानंदी हसते, तर समोर म्हणतो की हसू नका, पुन्हा बोट कापेल. आणि तेवढ्यात मात्र ती आता कशाला तरी गरम पातेले वगैरे हात लावते आणि जोरात आता परत काहीतरी झालं म्हणून आता ऐक असं ओरडते. तेव्हा समोर पुन्हा तिचा हात धरतो, तिचं बोट धरतो आणि प्रेमाने त्यावर आता फुंकर मारत असतो, तिच्या हाताला चटका बसला म्हणून. तेव्हा आता स्वानंदीला फारच हसायला येत असतं. तेव्हा समोर सुद्धा तिच्याकडे बघून हसतोय. त्यानंतर मात्र इकडे सुष्मिता, अंशुमन आणि आता मलिका यांचा मस्त पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. तेव्हा म्हणजे मलिकाला जरा भूक लागलेली असते. त्यावरती आता म्हणजे सुष्मिता विचारते की काय झालं मॉमिनला, अहो काय कसली वाट बघतात. मलिका म्हणते की अगो 9:30 वाजले, भूक लागली. सुष्मिता म्हणते की हो ना, मला सुद्धा भूक लागली. मलिका म्हणते की काय ग, तुला काय वाटतं स्वानंदीने आता ब्रेकफास्ट बनवलं असेल का. सुष्मिता म्हणते की तुम्हाला माहिती नाही, अहो ताई फार फास्ट आहे, कारण तिचं सगळं काही वेळेच्या अगोदरच होईल. त्यावरती मलिका विचारते की अगं पण समजा नाही झालं तर तू काय करशील बरं. सुष्मिता म्हणते की नाही झालं तर मी तिच्यावर ओरडेल. म्हणजे मला कसं ती बोलते, जेव्हा मी किचन मध्ये गेले होते तेव्हा ती माझ्यावर ओरडली होती, तसंच मी तिच्यावर काहीतरी ओरडून तिला काहीतरी बोलेल, जशी ती माझ्यावर ओरडली होती त्या दिवशी, एकदम तसं. हे बघा, ताईला मात्र मला घरातील मेड करून म्हणजे ठेवायचं होतं, परंतु बघा जर वेळेच्या अगोदर झालं नाही ना, मी बघा कशी तिच्यावर ओरडते. तेव्हा लगेच आता मलिका खुश होते आणि म्हणते की वाव काय डोकं आहे. तर ही सुष्मिता वेडी लगेच खुश होऊन थँक्यू बोलत असते. आणि त्यानंतर आता मलिका म्हणते की हे बघ, जराही कितीही आता नाश्ता चांगला झालेला आहे तर मुद्दाम आपण त्यामध्ये काही ना काही खोडी काढतच राहायच्या आणि मुद्दाम तसंच नाटक करायचं. ती सुद्धा तशीच वागत असते सगळ्यांबरोबर. तेव्हा सुष्मिता म्हणते की मॉमिनला, अहो तुमचं बरोबर आहे, मी सेम टू सेम तसंच करेल. आणि आता तिघेही बाहेर येतात, तर सुष्मिताची मात्र बडबड सुरू असते. मॉमिनला, अहो मी सकाळपासून उपाशी आहे, कोणाला माझी काळजी सुद्धा नाही. आजी सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि तेवढ्या डायनिंग टेबलवर बघितलं जातं तर सगळ्यांच्या आवडीचाच नाश्ता तयार झालेला असतो, तो पण रेडी. तेव्हा आता मलिका सुष्मिता ह्या बघतच असतात, तर स्वानंदी म्हणते की हो सगळं तयार आहे, ते पण आता वेळच्या वेळी. 9:30 आपलं ठरलं होतं ना, मग सगळं काही तेव्हाच तयार आहे. आजी म्हणते की वा वा स्वानंदी. सुष्मिता हसत असते. आजी म्हणते की अगं किती पटापट हे सर्व तू केलेलं आहे आणि बघ ना किती घमघमाट सुटला आहे, सगळं काही तू उत्तमच केलं असेल. आणि सुष्मिता शिक, अगं जरा तुझ्यात ऐकून जरा काहीतरी शिक व्यवस्थित. सगळ्यांचं परफेक्ट करत असते, घरचं काम करते, ऑफिस मधील काम करते, आम्हाला काय हवं काय नको सगळं काही बघते आणि पथ्य पाणी सांभाळते आमचं सुद्धा. आणि सतत मात्र हसत मुख असते आणि सासर माहेर दोन्ही सांभाळते, पेंट्याची काळजी घेते, माझं सुद्धा औषध पाणी सगळं काही बघते. मग आता आमच्या घराने असं कित्येक पुण्य केलेलं आहे म्हणून नंदी अगं तुझ्यासारखी सून आम्हाला मिळाली. समोर त्या गालातल्या गालात फार हसत असतो. पण होतं काय, मलिका आणि अंशुमन यांचे चेहरे मात्र आता खूप असे बघण्यासारखे झालेले असतात. खूप जळफाट त्यांना होत असतो, एकमेकांकडे पाहत असतात. आणि सुष्मिता तर त्याहून जास्त. तर स्वानंदी हसत असते आणि आजी मात्र यांना टॉन्ट मारत म्हणते की यांनी इतक्या फरमाईश केल्या त्या सुद्धा अगदी वेळेवर तू पूर्ण केल्या स्वानंदी. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही, मी एकटीने नाही केल्यात, कारण राजवाड्यांनी मला मदत केलेली आहे, ते पण सगळं करण्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर अंशुमन आणि मलिका हे तर समोरकडे पाहायला सुरुवात करतात. तेव्हा आजी म्हणते की हो नक्कीच, म्हणजे आता हे पदार्थ आणखीनच चविष्ट झालेले असणार. हे बघा असं संसार करा. तेव्हा स्वानंदी आणि समर खुश होतात आणि स्वयंपाक करताना मात्र वाट बघण्याची तयारी असावी लागते, कारण काही करून चालत नसते. असं संसाराचं असतं, असंच एकमेकांना समजून घेऊन संसार करा. म्हणून आता लगेच समर आणि स्वानंदी खूप खुश होतात. समर सगळ्यांना मात्र आता नाश्ता करायला बसवायला लावतो. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही सुद्धा बसा, तर स्वानंदी म्हणते की नाही मी नंतर बसेल. जेव्हा आता प्रत्येक जण एक एक घास घेतात तर सुष्मिता म्हणते की ताई वाव कमाल. किंवा मलिका सुद्धा म्हणते की हो खूपच छान झालेलं आहे. पण अंशुमन या दोघींकडे रागाने पाहत असतो. ती लगेच म्हणतो की मला नाही आवडलं. आणि तेवढ्यात आजी म्हणते की गाढवाला गुळाची चव काय. तर मलिका म्हणते की काय म्हणालात. आजी म्हणते की छान झालेलं आहे सगळं, आमची स्वानंदी फारच हुशार आहे आणि सुगरण सुद्धा. अंशुमन रागाने पाहत असतो आणि समोर सुद्धा आता स्वानंदीचं कौतुक करतो आणि म्हणतो की
प्रश्नच नाही. स्वानंदी मॅडम आहेतच इतक्या सुग्र. तेव्हा समर आणि स्वानंदी एकमेकांकडे पाहत असतात आणि खुश असतात. तर मलिका अंशुमन यांचा तर खूपच जळफाट होत असतो, रागाने पाहत असतात. त्यानंतर इकडे सरपुतदारांच्या घरामध्ये आता बाबा हे पेपर वाचत आहे, परंतु मंदाची किचन मधून बडबड सुरूच असते. सर्कस मध्ये कसे लोक राहतात ना, तसेही लोक राहतात. घरामध्ये मानाची माणसं येणार आहे, अधिक मासाचं आमंत्रण द्यायचं आहे, पण त्याचं काही घेणं नाही. आणि सोन तिकडे मस्त आराम करत बसलेली आहे. मी एकटी इकडे काम करत आहे. तेव्हा बाबा म्हणतात की एवढे कष्ट पडतात, तर मात्र कशाला इतकं सर्व घाट घालायचा दुसऱ्याच्या जीवावर. तेव्हा मंदा लगेच म्हणते की अहो घाट घालतात म्हणजे नक्की काय? अधिक मास आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की जावयासाठी अनारसे करता, आपल्याकडे ती पद्धत आहे. बसल्या बसल्या निदान जावयांना तरी फोन करा, त्यांना आमंत्रण द्या. किंवा बाबा म्हणतात की समरराव आणि नंदू ह्या दोघांना मी नक्की फोन करेल. किंवा मंदा म्हणते की अंशुमन आणि सुष्मिताचं काय? तर बाबा म्हणतात की हे बघ, समररावांना जर कळाले तर बरोबर त्या दोघांना सुद्धा कळेल. मंदा म्हणते की याला काय अर्थ आहे, ते दोन वेगवेगळे जावई आहेत, मग दोघांना वेगवेगळे फोन करायला पाहिजे, कारण त्या दोघांचा सुद्धा मान आहे. नाहीतर ते कसं दिसेल? तर बाबा रागाने म्हणतात की ते कसं दिसेल याबद्दल मला माहिती नाही, आणि त्या अंशुवंशी मी एकही शब्द नाही बोलणार, त्याच्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट सुद्धा नाही. तेव्हा आता मंदा म्हणते की असा आडमोठेपणा जरा बंद करा, तो चांगला नाही. तेवढा मान समररावांचा आहे ना, तर तेवढाच अंशुमन रावांचा सुद्धा आहे, लक्षात घ्या. आणि दोघांना फोन करा असं म्हणते, तर बाबा स्पष्ट नाही म्हणतात. आणि मंदा म्हणते की एक जावई जर रुसला तर तुम्हाला चालेल का? मग फोन करा. बाबा काही बोलत नसतात. मंदा म्हणते की ठीक आहे, मी शेवटी फोन करते. आणि काही करू नका, तुम्ही फक्त पेपर वाचत बसा, सगळ्या न्यूज पाठ करा. आणि पहिला फोन मोठ्या जावयांचा म्हणजे तुमच्या लाडक्या, हो की नाही? आणि मोबाईल हातात घेते आणि समर रावांना फोन करते. तर इकडे सर्वजण नाश्ता करत आहे. समरचा फोन वाचतोय. समोर म्हणतो की आईचा फोन आहे. स्वानंदी म्हणते की हो का, मी घेते. स्वानंदी फोन घेणार तर लगेच मलिका म्हणते की एक मिनिट, अगं समरच्या मोबाईलवर फोन आलेला आहे, तू कशाला घेतेस? अगं फोन त्याला रिसीव्ह करून दे, तू कशाला करतेस? आणि एकतर अगोदरच म्हणजे तुझं त्यांचं वाजलेलं आहे म्हणून म्हणते, आणि कशाला फोन घेते? स्वानंदी ऐकून घेते. तर आजी म्हणते की मलिका जरा शांतच राहा. तेव्हा समोर स्वानंदीला हातवारी करून शांत होतो आणि तो फोन घेतो. तर हॅलो म्हणतो. मंदा म्हणते की हॅलो जावई बापू, नमस्कार, कसे आहात? सगळे कसे आहेत? आमच्या विहीनबाई वगैरे सगळेजण बरे आहेत का? तर समोर उत्तम असं म्हणतो. मंदा विचारते की आमची स्वानंदी कशी आहे? तुमच्याशी जरा बरं वागते ना? अहो नाही हो, जरा ती गरम डोक्याची आहे ना, म्हणून विचारलं. आणि आमची सुष्मिता कशी आहे हो? ती बरी आहे ना? आणि तुमच्या आदिरा सारखीच आहे, आणि जरा सांभाळून घ्या तिला, जरा त्रास नाही ना देत तुम्हाला? तर समर नाही म्हणतो. तुमचं काही काम होतं कसं विचारतो. मंदा म्हणते की अहो हो, अधिक मासाचं आमंत्रण द्यायचं होतं, जावायचा मान असतो आणि त्यांना मान द्यायचं असतं, आणि या ना जोडीने या. तेव्हा आता समर म्हणतो की आज अगोदर जर सांगितलं असतं तर मात्र प्लॅन केलं असता. तेव्हा आता मंदा म्हणते की अहो 2 तास मी तुम्हाला अगोदर सांगत आहे, आणि या ना जोडीने या. तर समोर म्हणतो की हे बघा, अहो माझ्या मीटिंग्स ठरलेल्या आहेत. तर मंदा म्हणते की जावे बापू हे बघा, मीटिंग वगैरे काही चालणार नाही. खरंच कसं असतं, बिझनेस एकीकडे असतो आणि संसार एकीकडे असतो, आणि दोन्ही सांभाळावं लागतात ना. वेळात वेळ काढा आणि या नक्की. समोर म्हणतो की हे बघा, खरंच काढलं असता, पण त्याचं काय आहे? मंदा म्हणते की नाही, तुम्हाला यावंच लागेल, तुमचा मान आहे तो, आणि जर तुम्ही नाही आलात ना तर मला ऑफिसमध्ये यावं लागेल. येऊ का मग मी ऑफिसमध्ये? समोर म्हणतो की नको नको, नका येऊ. तर स्वानंदी म्हणते की द्या इकडे, मी बोलते. आता स्वानंदी फोन घेते, हॅलो म्हणते. मंदा लगेच म्हणते की स्वानंदी, अगं काय ग, तू कशाला फोन घेतलास? अगं मी जावई बापूंना निमंत्रण देत होते, त्यांच्याशिवाय कार्यक्रम आजचा होणारच नाही. स्वानंदी म्हणते की आई, अगं ते खरंच बिझी आहे, आम्ही येतो ना, नंतर प्लॅन करू, जरा सुट्टीच्या दिवशी येतो. मंदा ऐकायलाच तयार नसते. मंदा म्हणते की अगं फक्त 4 किलोमीटर यायचं आहे, आणि नक्की या, मी वाट पाहते. असं जेवण वगैरे करा आणि जा नक्की, आणि हे बघ लवकरात लवकर या. आणि तू एक काम कर, तू अगोदरच ये, जरा मला मदतीला कोणी नाही मदत करायला. तेव्हा समोर आता तिला खुणावत असतं स्वानंदीला. आता रूम मध्ये मी जातो, तुम्ही त्या ठेवून फोन. तर मंदा काही ऐकायला तयार नसते. मंदा म्हणते की नक्की तुम्हाला यायचंच आहे, आणि असे बोलून फोन कट करते. त्यानंतर मात्र अंशुमनला फोन आलेला असतो. अंशुमन आता मलिकाला दाखवतो. मलिका म्हणते की अरे घे ना. स्वानंदी किचन मध्ये येते, समोर आतमध्ये निघून गेलेला असतो. अंशुमन फोन उचलतो आणि हॅलो म्हणतो. मंदा म्हणते की नमस्कार जावई बाप्पू, अहो कसे आहात? आणि हे बघा, मी आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला आहे अधिक मासाचं, आणि जोडीने या. तर अंशुमन म्हणतो की हो येतो.
आता मंदा लगेच खुश होते आणि म्हणते की एका फटक्यात तयार झाला. आणि तुमचे बंधू बघा ना किती आडेवेडे घेत होते, बहुतेक त्यांना आमचं घर पटत नसेल म्हणून यायचं नसेल. तर अंशुमन म्हणतो की मला त्याने काही फरक पडत नसतो. मंदा म्हणतो की वा, दृष्टच काढते, मी तुमची वाट बघते, या नक्की या. अंशुमन म्हणतो की नक्कीच, आणि बाय करून तो फोन ठेवतो. आणि फोन ठेवल्यानंतर आता स्वानंदीकडे बघत म्हणतो की पहिला अधिक मास आहे, सासूबाईंनी बोलवलं, जावं तर लागेल. तेवढ्यात मलिका आता म्हणते की अगोबाई, रोहन आणि अधिरा या दोघांना सुद्धा बोलावं लागेल, विसरलेच होते. आजी म्हणते की नशीब, आता तरी आठवण झाली स्वतःच्या जावईची. आणि अर्पिताचा नवरा तिला आणि बाळाला घेऊन 2 दिवसासाठी बाहेर गेलेला आहे. तू एक काम कर, रोहन आणि अधिरा या दोघांना बोलव, आपण त्यांचा चांगला मानपान करूया. मलिका आता फोन करायला घेते. त्यानंतर समर आता ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. स्वानंदी तिथे येते आणि अहो तुमचा फोन माझ्याकडे राहिला होता. समर म्हणतो की थँक्यू, आणि ती सॉरी म्हणते. समर म्हणतो की कशासाठी? तर स्वानंदी म्हणते की आईच्या हट्टामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये बदल करावा लागतो. समर म्हणतो की अहो हे बघा, एखाद दिवशी चालतं, नका टेन्शन घेऊ. स्वानंदी विचारते की नक्की तुमचं काम मग? समर म्हणतो की काम तर महत्वाचं आहे, आणि अधिक मास सुद्धा महत्वाचा आहे. आपल्या लग्नानंतरचा आपला पहिला अधिक मास आहे, रीतीनुसार सगळे सणवार साजरे व्हायलाच पाहिजे. काम संपून येतो, डोंट वरी. स्वानंदी विचारते की नक्की? तर समर म्हणतो की हो, पण तुम्हाला इतकं आश्चर्य का वाटतं? स्वानंदी खूपच म्हणजे आता खुश झालेली असते. त्यानंतर इकडे आता अधिरा आणि रोहन मात्र तयार होऊन जायला निघतात. अधिरा म्हणते की अरे रोज चल ना, आणि तेवढ्यात मंदा त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की काय रे, कुठे चाललं तसं विचारते. तर रोहन म्हणतो की आम्ही अधिराच्या माहेरी चाललो. अधिरा म्हणते की आई हो असं काय करतात, मम्माने इन्व्हाइट केलं कारण अधिक मास आहे. मंदा डोक्याला हात लावते आणि विसरलेच मी, आणि ते रोहनला म्हणते की तू पुढे हो, अधिरा नंतर येईल. अधिरा विचारते की का पण? तर मंदा म्हणते की अगं का पण म्हणजे समरराव आणि अंशुमनराव दोघेही आज जेवायला येणार आहे, तर खूप काम पडलेले आहेत, अनारसे करायचे आहे. अगं मी तुला माहेरी जायला नाही म्हणत नाही, पण जा, पण थोडस काम करून जा. किंवा बाबा म्हणतात की मंदा जाताना तिला आडू नकोस, आणि जर तुला झेपत नसेल तर साधं काहीतरी बनव. आणि हे बघ अधिरा, अगं सासरी म्हणजे थोडीशी मदत करायला नको का? माहेरी तर खूप लाड होतीलच. बाबा म्हणतात की हे बघ, तिने सगळं काम तिचं केलेलं आहे, तिला जाऊन दे, उगाच आडू नको. मंदा म्हणते की तिने कोणती कामं केली? सकाळपासून मीच किचन मध्ये राब राबतेस. तेव्हा अधिरा म्हणते की बाबा आई शांत व्हा, मी थांबते. ओके. बाबा म्हणते की नाही, तुम्ही दोघंही जा. हे बघा, तुमचा दोघांनाही तुमचा वेळ मिळायला हवा. अधिरा तू इथे थांबण्याचा विचार करू नकोस. शेवटी बाबा तर ते दोघांना काढूनच देतात. त्यानंतर आता इकडे स्वानंदी समरला म्हणते की जर कामामध्ये तुम्हाला कोणी अशी आडकाठी घातली तर तुम्ही रागवतात. एरवी म्हणजे कसं, फॅमिली फंक्शन मध्ये तुम्हाला उत्साह नसतो ना, म्हणून विचार. तेव्हा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो काय बोलतात तुम्ही, मी चिडतो. हे बघा, कधी कधी हा उत्साहामध्ये जास्त मजा असते, तुम्ही असं टिपिकल बायको सारखं करू नका. अरे करू नका असे चुकीचे. आपण भेटूयात संध्याकाळी नक्कीच तिकडे. दोघे एकमेकांना बाय करतात. समोर निघून जातो. स्वानंदी खूपच खुश होत आणि कधीच वैतागत नाही म्हणे. मजेशीरच आहात राजवाडी तुम्ही, असं बोलून स्वानंदी खूपच असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.